ऑफिस हे कार्यालय महत्त्वाचं कार्यालय म्हणून ओळखलं जातं. इंग्रज काळापासून पोस्ट ऑफिसची उभारणी करण्यात आली आणि आजही ती सुरूच आहे. गोरगरीब नागरिकांना या पोस्ट ऑफिसमधून विविध सुविधांचा आणि योजनांचा लाभ दिला जातो. मात्र दर्यापूरच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाची इमारत गेल्या कित्येक वर्षापासून शिकस्त झाली आहे. ही इमारत कधीही कोसळू शकते. यात मोठी दुर्घटनाही होऊ शकते. संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार लेखीपत्र सादर करून देखील अद्यापही या नवीन इमारतीच्या बांधकामाचा मुहूर्त मात्र निघाला नाही. तर दुसरीकडे या पोस्ट ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक लाईटची सुद्धा अडचण मोठ्या प्रमाणात भासते. कारण दररोज ऑफिसची वेळ सुरू होताच दुपारी 12 ते 1 वाजता अचानक इलेक्ट्रिसिटी बंद होते. त्यामुळे पोस्ट ऑफिस कार्यालयातील सर्व कम्प्युटर बंद असतात. पोस्ट ऑफिसमधील कम्प्युटरला UPS नसल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे UPSची मागणी वारंवार करून सुद्धा अद्यापही या पोस्ट ऑफिसमध्ये कम्प्युटरकरिता UPS उपलब्ध करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी अडचण भासते. एकीकडे उन्हाचा पारा हा झपाट्यानं वाढतोय, तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा सुद्धा उपलब्ध नसल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांसह जीव मुठीत घेऊन त्यांना काम करावं लागतंय. या गंभीर बाबीची दखल तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी आता ग्राहकांकडून केली जाते. वरिष्ठांकडे आमचा पाठपुरावा चालूच आहे. इन्व्हर्टर संबंधी आम्ही आताच डिव्हिजनला पत्र पण पाठवलं. त्यांचा एक इन्व्हर्टरवाल्यांचा नागपूरवरून माणूस पण आला होता इथं. त्यांनी इथं रिपोर्ट पण दिला. त्यासंबंधी आम्ही डिव्हिजन ऑफिसला तसं पत्र पण लिहिलेलं आहे. तर त्याची व्यवस्था लवकरात लवकर होईल अशी आम्ही असं प्रयत्न करू. इमारतसुद्धा शिकस्त झालेली आहे तुमची. इमारतीसंबंधी त्याचं रिपेअरिंगचं जे आहे ते वरिष्ठांकडे आम्ही रिपोर्ट पाठवलेलाच आहे. आमचे अधिकारी बिल्डिंग पाहून पण गेले. त्यासंबंधी रिपेअरिंगचा प्रस्ताव सध्या हे आहे. तर ते लवकरात लवकर काम लागेल असं आशा आहे.